मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से ही उडान होती है. असं एक मोठ्या भरारीचं ध्येय घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ दादा पवार. नुकताच 23 जून 2024 रोजी संकल्प गार्डन आळंदी पुणे येथे कंधार लोहावासियांसाठी एक परिवार संवाद मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये युवा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी तर जोरच धरला. मन्याडचा वाघ, मन्याड खोऱ्यातील बुलंद तोफ, तडफदार नेतृत्व, एकच वादा एकनाथ दादा, हे बघून तर अंगावर अक्षरशः शहारेच येत होते. ह्या परिवार संवाद मेळाव्याचं मुख्य आकर्षण होतं म्हणजे शिवविख्याते इतिहासाचे गाडे अभ्यासक माननीय नितीन बानगुडे पाटील आणि कंधार लोह्याचं तडफदार नेतृत्व करण्याचं धाडस बाळगणारे एकनाथ दादा पवार. नेमके काय मुद्दे होते या परिवार संवाद मेळाव्याचे, तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी माधव पटेल आणि तुम्ही बघत आहात लय भारी. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून माझं चॅनल सबस्क्राईब करा. होऊ दे खर्च, माणूस आहे घरचं. कंधार लोहा विधानसभा ही अवघ्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे आणि अख्ख्या नांदेड जिल्ह्याचं लक्ष हे कंधार आणि लोहा मतदारसंघाकडे लागलेलं असतं. तर याच कंधार लोहा वासियांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय एकनाथ दादा पवार यांनी आळंदी पुणे येथे एक परिवार संवाद मेळावा ठेवला होता. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील काही जे लोक पुण्यामध्ये स्थायिक झालेत त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हेच मेळाव्याचा मुख्य हेतू होता. एकनाथ दादा पवार यांनी यावेळी मेळाव्याला संबोधित केलं. त्याचवेळी शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी त्या मंचावरती उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, नांदेड संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेब, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहिर, ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे, कंधार तालुका प्रमुख सचिन पेटकर आणि अन्य मान्यवर त्या मंचावरती उपस्थित होते. मित्रांनो, एकनाथ दादा पवार यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही. कोणताही राजकीय वारसा नसून त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर आणि जनतेच्या विश्वासावर अख्खं राजकारणामध्ये त्यांनी नाव कोरलं. टाटा मोटर्समध्ये त्यांनी कामगार नेते पदावरून सुरुवात केली, ते भाजपचे शहराध्यक्ष बनले. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे पक्षवाढीसाठी. त्यांनी शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, प्रवक्ते, पक्षप्रवक्ते अशी त्यांनी विविध पदे भाजपमध्ये विभूषली आहेत. नंतर 2014 मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने भोसरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. त्यानंतर तिथे जी तिरंगी लढत झाली होती त्यामुळे त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला आणि तिथलं जे स्थानिक राजकारण आहे त्याच्यामुळे त्यांना पक्षात डावललंही गेलं. नंतर 2021 मध्ये त्यांनी त्यांच्या जन्मभूमी, त्यांची मायभूमीसाठी काम करायचं ठरवलं आणि ते कंधार येथे स्थायिक झाले. त्यांनी मतदारसंघामध्ये दौरेही सुरू केले. त्यांनी माणसे जोडायलाही सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येकासोबत प्रेमाने बोलणे, स्वतःचे विचार प्रत्येकाला समजावून सांगणे, प्रत्येकाच्या अडचणी दूर करणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे माणसे पण जोडत गेली. मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी ते बीजेपीच्या बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जॉईन केला. लगेचच त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य पक्ष संघटन याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर जबाबदारी स्वीकारून ते कामालाही लागले. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता त्यांनी कंधार लोहा वासियांसाठी पुण्यामध्ये एक मेळावाही ठेवला. एक प्रकारे त्यांनी त्यांच्या प्रचाराचं बिगुलच वाजवलं असंही म्हणायला हरकत नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत असलेले जीवाभावाचे कार्यकर्ते, त्यांचा काम करण्याचा पॅटर्न हे बघून प्रेरित झालेला युवा आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देऊन एखादा विचार समजावून सांगण्याची क्षमता असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथ दादा पवार आणि याचाच प्रभाव त्यांना 23 तारखेच्या पुणे येथे आयोजित केलेल्या मेळाव्यातून दिसून आला. मेळाव्याला जमलेली तुफान गर्दी, मेळाव्याला भेटलेला तुफान प्रतिसाद आणि हीच ती निशाणी होती त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयाची. जनतेला संबोधित करताना त्यांनी हे सांगितलं की कंधार आणि लोहा मतदारसंघातून घराणेशाहीला थांबवण्याचं आव्हानही जनतेला केलं. दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये सामान्य मतदार पिसला जातोय, त्यासाठी दाजी आणि भाऊजींना घरी बसवावं हे सुद्धा त्यांनी जनतेला आव्हान केलं. बोलताना त्यांनी विरोधकावर हल्लाबोलही केला. सध्याच्या विद्यमान आमदाराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक जण त्यांच्यासोबत जर कोणी फिरला तर 4 तासानंतर ते त्याच व्यक्तीला विचारतात की तू कोणत्या गावचा.
असंही त्यांनी आमदाराबद्दल बोलून दाखवलं. वाडी तांड्यावर रस्ते नाही आहेत, अजूनही काही गावामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला नाहीये, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये, वरून शेतकऱ्याला 18% GST ही द्यावं लागते. सरकार शेतकऱ्याला वर्षाला 12,000 देतो, पण शेतकऱ्याच्या खिशामधून 18,000 काढून घेतं. यामध्ये शेतकऱ्याचं 6,000 रुपयाचं नुकसान आहे. हेही शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कंधार लोह्याला एका बाजूने मन्याडवरती लिंबोटी धरण तर दुसऱ्या बाजूला गोदावरीवरती विष्णुपुरी प्रकल्प आहे. तरी सुद्धा शेतीसाठी आणि कंधार लोह्याच्या जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाहीये. या गोष्टीचाही विचार करायला पाहिजे. घराणेशाहीमध्ये दाजी भाऊजींच्या राजकारणामध्ये मतदाराचा काटा निघतोय. मतदारांनी ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करायला पाहिजे, असंही आव्हान एकनाथदादा पवार यांनी जनतेला केलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जनतेला संबोधित करताना एक जनतेला विश्वास दिलाय की एकनाथदादा पवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं कंधार लोहा विधानसभेसाठी निवडणूक लढवतीलच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.